चुकीच्या दिवशी जर आपण केस धुतले तर आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो. हो, हे तितकंच खरं आहे. कारण शास्त्रानुसार कोणत्या दिवशी केस धुणं हे शुभ आहे, कुठल्या दिवशी केस धुणं हे अशुभ मानलं जातं, तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. केस धुण्यासाठी आठवड्याचे काही दिवस हे शुभ असतात तर काही दिवस अशुभ मानले जातात. तर त्यामुळे आठवड्यातले कुठल्या दिवशी केस धुतल्यामुळे आपल्याला कुठला फायदा होणार आहे किंवा कुठल्या दिवशी केस धुतल्यामुळे काय आपल्याला समस्या अडचणी येणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती होण्यासाठी कुठल्या दिवशी केस धुणं हे योग्य आहे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, आपण स्त्री पुरुष मुलं मुली सगळेजण आपण केस धुतो आणि केस धुणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण आपण ज्या काही गोष्टी नियमितपणे करतो ना, तर त्या गोष्टींसाठी काही नियमांचं पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग आपण म्हणतो बघा की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं, तर या काही चुका आपल्याकडून रिपीटेडली होत असतात. आपल्याला माहीत नसतं की या चुकीच्या गोष्टी आपण करतोय. माहिती नसल्यामुळे आपल्याकडून चुकून हे होऊन जातं, पण मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. घरातली स्त्री बघा, स्त्रीवर सर्व काही अवलंबून असतं. घरातली स्त्री ही माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते. देवता सुद्धा घरातील स्त्रीला आपली एक आदिशक्ती म्हणून मानत असतात. ज्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे शिवशंकर यांनी त्यांची पत्नी जी आहे पार्वती शिवाय ते अपूर्ण मानले जातात. त्यामुळे स्त्री बघा, अन्नपूर्णा माता, माता लक्ष्मी या घरामध्ये समृद्धी प्रदान करणाऱ्या आहेत. आणि अशा परिस्थितीत जर घरातल्या स्त्रीकडून काही नियमांचं पालन होत नसेल, काही चुका होत असतील, तर त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांना भोगावा लागतो. म्हणून केस धुणं हे कुठल्या दिवशी महत्त्वाचं आहे, शुभ आहे, आणि कुठल्या दिवशी नाही हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण संपूर्ण कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होतो. आणि मग बघा, लहान मुलं असतील, घरातले कॉलेजचे वगैरे मुलं असतील, ते अभ्यास करून बघा त्यांना अभ्यासामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात, किंवा घरातले कर्ता पुरुष भरपूर कष्ट करतो पण पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही. घरामध्ये किंवा पैसा येतो पण तो टिकतच नाही. घरामध्ये बाकी इतर अडचणी, भांडणं वगैरे किंवा शारीरिक अडचणी, मानसिक अडचणी या यायला लागतात. म्हणून सगळ्यात पहिले केस कुठल्या दिवशी धुणं शुभ आहे अशुभ आहे ही माहिती मी तुम्हाला सांगते. बघा, शास्त्रानुसार शुक्रवारी केस धुणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असतो. त्यामुळे शक्यतो विवाहित स्त्रियांनी तर शुक्रवारीच केस धुतले पाहिजे. पुरुषांनी सुद्धा आणि बाकी इतर सगळ्यांनीच म्हणजे शुक्रवारी केस धुणं हे शुभ मानलं जातं. या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते. तर त्यामुळे तिचा कृपाशीर्वाद, तिचा भरपूर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी केस धुणं हे महत्त्वाचं मानलं जातं. आणि धुण्याशिवाय बघा, केस कापणं सुद्धा शुक्रवारी शुभ मानलं जातं. त्यामुळे हा नियम स्त्री पुरुष सगळ्यांना लागू पडतो. शुक्रवारी तुम्हाला जमल्यास तुम्ही केस धुवा. यानंतर बघा, कुठल्या दिवशी केस धुणं अशुभ मानलं जातं. मी पुढे प्रत्येक वारांचं पण तुम्हाला सांगणार आहे. तर अविवाहित मुलींनी शक्यतो बुधवारी केस चुकून सुद्धा धुवू नका. विशेषतः ज्या मुलींना लहान भाऊ आहे किंवा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुण्याची चुकून सुद्धा चूक करू नका. कारण असं सांगितलं जातं की जी मुलगी बुधवारी केस धुते तर तिच्या भावाला त्याच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. अडीअडचणी ज्या आहेत त्या त्यांना सहन कराव्या लागतात. म्हणून शक्यतो बुधवारी केस धुणं हे अशुभ मानलं जातं. विवाहित स्त्रियांनी सुद्धा हा नियम पाळायचा आहे. पण त्यातल्या त्यात ज्या अविवाहित मुली आहे, कारण बघा, लग्न झाल्यानंतर आपलं कुळ बदलत असतं. म्हणून शक्यतो अविवाहित मुलींनी तर हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे. पण यासोबत सुद्धा विवाहित स्त्रियांनी सुद्धा शक्यतो शुक्रवारी धुवायचे आहे. बुधवारी त्यांनी केस धुवू नये. आणि आजकाल बघा, कोणताही शुभ सण, शुभ मुहूर्त किंवा तिथी असेल ना, ते आपण बघायला पाहिजे कुठल्या गोष्टीसाठी कुठली शुभ तिथी आहे. तर कारण त्या शुभ तिथीमध्ये काही जर आपण चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्याला वाईट परिणाम होतो. म्हणून हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, स्त्रिया केस कापताना किंवा केस धुण्याच्या वेळेस अजिबात विचार करत नाही. आजकाल तसं झालंय की काही स्त्रिया तर रोज केस धुतात. पण बघा, प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असले पाहिजे. माहिती आहे, आजकाल बरेच जण याच्यावर विश्वास ठेवतात, कोणी नाही ठेवत. पण तुम्ही या गोष्टी करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही काही गोष्टी बघा, तुम्ही जर या चुका करत असाल, तुम्ही बुधवारी वगैरे केस वगैरे धुतले असतील तर तुम्ही बघा, काही गोष्टी या चेंज करून बघा, तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला स्वतःला बघायला मिळतील. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमा, एकादशी, अमावास्या या दिवशी चुकून सुद्धा केस धुवायचे नसतात किंवा कापायचे नसतात. कारण ह्या सगळ्या शुभ तिथी आहेत. त्यामुळे कुठलेही केस धुवायचे असतील आपल्याला तर शुभ तिथीच्या पूर्वी ते केलं पाहिजे. जर समजा तुम्ही कुठल्या दिवशी उपवास करतात, म्हणजे कोणी बघा सोमवारचा उपवास करतं, कोणी गुरुवारचा उपवास करतं,
तर कोणत्याही दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर शक्यतो उपवासाच्या दिवशी केस धुवायचं नसतं, उपवासाच्या तुम्ही आदल्या दिवशी केस धुवत जा. कारण उपवासाच्या एक दिवस आधी केस धुतले तर आपलं शरीर जे आहे ते जास्त स्वच्छ होतं आणि त्याच दिवशी धुण्याला जास्त महत्त्व नसतं. म्हणून जर तुम्ही ज्या दिवशी उपवास करत असाल तर त्याच्या आदल्या दिवशी केस धुणं हे महत्त्वाचं मानलं जातं. पण समजा तुम्हाला जर काही अशी वेळच आली की तुम्हाला त्याच दिवशी केस धुवायचे आहे, शक्यतो हे चूक मानले जाते, कुठलंही तुम्ही व्रत करताय वगैरे तर उपवासाच्या दिवशी त्याच दिवशी केस धुऊ नये, त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही धुत जा. जर काही कारणास्तव तुम्हाला त्या दिवशी उपवासाच्या दिवशी केस धुवायचेच असतील तर अगदी 1 ते 2 थेंब तुम्हाला त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे जे न तापवलेलं दूध असतं गाईचं, तर ते अगदी तुम्ही 2 थेंब त्या पाण्यामध्ये दूध टाका आणि मग तुम्ही केस धुवा. हा एक उपाय तुम्हाला करता येईल. यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहित महिलांनी गुरुवारी केस अजिबात धुवू नये. फक्त महिलांनी नाही तर पुरुषांनी सुद्धा गुरुवारी केस धुवायचे नसतात. गुरुवारी केस धुतल्यामुळे मोठ्यात मोठ्या आर्थिक संकट जे आहे तर ते यायला लागतात. आर्थिक स्थितीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो, घराची परिस्थिती खालावते, त्या व्यक्तीला जीवनामध्ये आर्थिक सामन्यांना तोंड द्यावं लागतं. आणि बघा, कारण गुरुवारी बघा आपण फरशीसुद्धा पुसत नाही, याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आत्ता मला ते सांगणं शक्य नाही आहे, पण गुरुवारी लक्षात ठेवा कधी पण साफसूफचे कामं करू नये. म्हणजे घरामध्ये जाळं जळमटं वगैरे काढणं हे कामं तुम्ही अमावास्येला करा, जाळं जळमटं काढायचं असेल, काही स्वच्छता वगैरे. पण गुरुवारच्या दिवशी कधी पण आपल्या घरातले जे घाण वगैरे आहे, म्हणजे आपण बघा घर आवरायला काढतो वगैरे, अशा गोष्टी गुरुवारी करू नये. आणि तुम्ही गुरुवारी समजा झाडू जरी मारला तर ती घाण भरून घराच्या बाहेर टाकू नका, ती घरामध्येच एका कोपऱ्यात एका कागदात तुम्ही बांधून ठेवा किंवा डस्टबिनमध्ये तुम्ही टाका. पण गुरुवारी आणि फरशी वगैरे पण जे आहे ती पुसायची नसते. याचं कारण असं आहे, गुरुवारी माता लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी जर आपण घर स्वच्छ केलं वगैरे तर आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते, लक्ष्मी माता नाराज होते. म्हणून गुरुवारी तुम्ही केस कापायचे नाही आहे, केस तुम्हाला धुवायचे नाही आहे. या गोष्टी तुम्हाला, या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, शनिवारचा जो दिवस आहे तर शनिवारच्या दिवशी केसांना तेलसुद्धा लावायचं नसतं. कारण शनिदेवांना आपण त्या दिवशी तेल जे आहे तर ते अर्पण करत असतो. म्हणून शनिदेवांची आपल्याला कोप जो आहे तो टाळण्यासाठी तुम्हाला शनिवारी केसांना तेल लावायचं नसतं. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सोमवार. तर विवाहित स्त्रियांनी सोमवारी चुकून सुद्धा केस धुवू नका, कारण त्यामुळे आपल्या कुंडलीमधील जी चंद्राची स्थिती आहे तर ती वाईट होत जाते, ती अशुभ स्थानी जाते आणि त्यामुळे आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून शक्यतो सोमवारी केस धुवू नये. आता बघा, तुमचे काही वेगवेगळे व्रत चालले असतील तर त्या बाबतीत ही गोष्ट वेगळी, हे नियम वेगळे पडतात. पण शक्यतो तुम्ही नॉर्मल काही व्रत वगैरे करत नाही तर त्या दिवशी तुम्हाला सोमवारी केस धुवायचे नाही आहे. यानंतर शक्यतो मंगळवारी सुद्धा विवाहित महिलांनी केस धुऊ नये. बुधवारच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की अविवाहित मुलींनी जर बुधवारी केस धुतले तर त्यांच्या भावाला त्रास होतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही हा नियम पाळू शकता. यानंतर गुरुवारी लग्न झालेल्या स्त्रियांनी शक्यतो केस धुणं हे टाळलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो शुक्रवारचा दिवस असतो तो केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शनिवारी सुद्धा शक्यतो केस धुवू नये असं म्हटलं जातं, कारण त्यामुळे शनिदेव नाराज होतात. आणि शनिवारी केस धुवायचे असेलच तुम्हाला तर तुम्ही त्यामध्ये परत 1 ते 2 थेंब तुम्ही कच्चं दूध टाकायचं आहे आणि मग केस धुवायचं आहे. याशिवाय रविवारचा जो दिवस आहे तर त्या दिवशी बघा बऱ्याचशा लोक केस धुतात, कारण तो सुट्टीचा दिवस असतो. तर त्यामुळे तुम्हाला रविवारच्या दिवशी तुम्हाला केस धुणं जे आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही धुवू शकता. पण सगळ्या वारांमध्ये शुक्रवारचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, म्हणून शुक्रवारच्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता. तर बघा, केस धुणं हे आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो नियमानेच झाला पाहिजे की जेणेकरून आपण जी गोष्ट करतोय तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही. म्हणून जसं मी तुम्हाला सांगायचं म्हणजे थोडक्यात तुम्ही शुक्रवारी केस धुणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर रविवारी तुम्ही धुवू शकता. बाकी इतर दिवशी जर तुम्हाला केस धुण्याची वेळ आली तर त्यावेळेस तुम्हाला गाईचं कच्चं दूध 2 थेंब टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि मग तुम्ही धुवू शकतात. शक्यतो जर जमत असेल तर हा नियम पाळाच की इतर दिवशी तुम्हाला धुवायचेच नाहीये, बाकी तुम्ही शुक्रवारी आणि रविवारी केस धुवू शकता. तर ही केस धुण्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.